नमस्कार मित्रांनो, मी राहुल पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवा कोरा करकरीत व्हिडिओ. तर या ट्रिपमध्ये काय काय घडलं आणि काय काय एक्सपिरियन्स आलाय तर बघूयात आपण, आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर पोचलो एकदाच रामटेकला. जास्त काय नाही, एमपी ला आलो होतो एका रिलेटिव्ह कडे. तिथून 2 तासाच्या अंतरावर वरती होतं. त्यामुळे मग आज रामटेकचं मंदिर बघून जावं असं ठरवलं आणि आता रामटेकला आलोय. तर येता येता खूप काही चांगला रोड वगैरे आणि काही दृश्य पण दिसली. एकदा ते तुम्ही बघून घ्या. पाहिलं, प्रवास खूप चांगला होता आणि रोड एकदम व्यवस्थित होता. जास्त काही उशीर झाला नाही. आता थोडा मंदिराचा परिसर एक्सप्लोर करूया आणि त्यानंतर मंदिरही बघूया. चला तर मग. या ठिकाणी मंदिराच्या एंट्रन्सलाच सिंदूर बावडी म्हणून एक छोटस कुंड आहे. एकदम जुनं असं कन्स्ट्रक्शन आहे. पाहिलात मित्रांनो मंदिराचा परिसर. तर आता थोडं मंदिर दाखवतो, पण त्याआधी मंदिराचा इतिहास तुम्हाला सांगतो. तर मंदिराचा इतिहास असा की राम जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा ते या ठिकाणी राहिले होते. त्यामुळे या डोंगराला रामटेक असं म्हणतात. रामटेकचं मंदिर हे 600 वर्षांपूर्वीच आहे, म्हणजे खूप वर्ष झालेत. खूप पुरातन मंदिर आहे. मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते खूप अप्रतिम आहे आणि मंदिराच्या वरून जो काही परिसर दिसतोय तो सुद्धा, ते दृश्य सुद्धा अत्यंत विहंग असं दृश्य आहे. विहंगम असं दृश्य. हिंदू देवतांमधील एका देवाचा इथं सहवास होता, जे की राम.
आणि राम म्हटल्यावरती त्यांचा अत्यंत अत्यंत काय म्हणता येईल आता, अत्यंत जवळचा भक्त म्हणजे हनुमान. त्यामुळं इथं वानरांची तुम्हाला भरपूर प्रमाणात वावर दिसेल आणि इथं भरपूर प्रमाणात वानर आणि माकड आहेत. त्यामुळं प्रत्येक शहरात गेल्यानंतर तिथली काही स्पेशालिटी असते. इथेही स्पेशल काही काही आहे. शिंगाडे होते आणि बोरं होती, मगाशी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच. आणि इथं आता आपल्याला बघायला भेटतंय की इथं काय म्हणतात काकू याला, कच्चा चिवडा पोहे. काकू याच्यामध्ये काय काय असतं? हे आपल्याला कच्चे पोहे दिसत आहेत. हा वाटाणा आहे. हे काय आहे? ही चणा चटपटी आहे. आणि हे काय आपले भाजीपाला. जशी वेळ असती तसंच याचंही एकत्र असतं, फक्त कच्चे पोहे वापरतात त्यामुळे याला कच्चा चिवडा असं म्हणतात. पाहिलं मित्रांनो, असं हे रामटेकचं मंदिर खूप विशाल आणि अप्रतिम. विशाल एवढं मोठं नव्हतं, पण जे काय होतं ते खूप विशाल होतं. आणि हिस्टोरिकल प्लेसेस आणि फोर्ट ह्या माझ्या आवडीच्या गोष्टी, त्यामुळं इथं येणं हे नक्कीच मला आवडले. तुम्ही या आणि बघा. मंदिर हे खूप अप्रतिम आहे, परिसरही सुंदर आहे आणि जास्त काही ट्रॅफिक नसते, काही नसते. एक रोडही मोकळा असतो एकदम व्यवस्थित आणि काही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. सो व्हिडिओ नक्की लाईक करा. जे काही आवडलं असेल व्हिडिओमध्ये त्याबद्दल नक्की लाईक करा व्हिडिओ. आणि माझी जी क्रिएटिव्हिटी आहे ती जर तुम्हाला आवडत असेल त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमच्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला. सो मी आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सगळं. तोपर्यंत बाय बाय. She just wants to flirt, so I flirt right back. I just put in work, yeah, I work like that. Got me falling and it hurts, yeah, it hurts so bad. All in and it's worth everything I have.